तिकडचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. दुसऱ्या देवी भत्तरगी भागम्मा या देवीचं नाव. आम्ही या देवीच्या दर्शनासाठी निघालो. हे बघा किती छान वातावरण आहे बाहेर. निघालो. चला मग आम्ही पोचलो. इथे रस्त्यात इतकी गर्दी होती. बस उभी होती. बसमध्ये चढायला बायकांची एवढी गर्दी होती. तिकीट फ्री असल्यामुळे बायका इकडे नुसती गर्दी केली होती. मग आम्ही आलो शेवटी देवळात. इथे आम्ही पूजेचं सामान घेतलं. नारळ ओटीचं सामान घेतलं. नारळ वगैरे सगळं. ही आमची आई, ही मी. आम्ही चाललो असं देवळात. हे बघा बाजूला दुकानं होती आणि दुकानात तेवढी वस्तू होते वेगवेगळे की आपल्या इथे असे मिळत नाहीत. तिकडे छान असं भेटले काय काय वस्तू जे इथे मिळत नाही तिथे खरेदी केली आम्ही येताना देवदर्शन घेऊन येताना. तर हे बघा आम्ही आलो देवळात एंट्री केली. हे मोठा रस्ता हा देवळात जायला. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. मी आतला नाही दाखवणार, फक्त बाहेरचा परिसर दाखवते. हे बघा इतकी गर्दी आहे. इथे शुक्रवार असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. आमची आई मला दाखवते मी गर्दी एवढी गर्दी होती. आतमध्ये जाऊन देत नाही, बाहेरूनच दर्शन घ्यायचं असतं. तर आम्ही काय आतमध्ये गेलो नाही. मी बाहेरूनच दर्शन घेतलं लाईन लावून. हे आतमध्ये देऊळ. आतमध्ये देवीचं दर्शन गेलं आत जाऊन देत नाही. पास असतात, पास घेऊनच आत जायचं. आम्ही इथे लाईन लावली. दर्शन घेऊन बाहेर आलो. मग इथे आम्हाला पापड दिसले. पापड एवढा मोठा होता. आम्ही खायला पापड घेतले असे प्रत्येकाला एक असं. आणि पापड घेऊन निघालो. इथे बघा हे हवन कुंड आहे. इथे नारळ वगैरे फोडतात. मग आम्ही परत निघालो दर्शन घेऊन. ही आमची आई. हे बघा इथे मी काय काय खरेदी केली. खेळणी साईराजसाठी आणि पूजेचं थोडंफार सामान आम्ही घरासाठी पूजेचं सामान असं घेतलं. समई वगैरे. आम्ही निघालो असं.